आपण आजूबाजूला पाहतोय की येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरांमधल्या हजारो जुन्या इमारती जमीनदोस्त होणार आहेत. हो, अगदी रोजच कुठे ना कुठे काम सुरू असलेलं दिसतं आपल्याला. बरोबर. आणि काहींसाठी हा एक आलिशान सुरक्षित जीवनशैलीचा प्रवेशद्वार असेल, पण काहींसाठी मात्र हा रखडलेला प्रकल्पाची वाट पाहत अस्थिर अवस्थेत भाड्याच्या घरात अनेक वर्ष काढण्याची शिक्षा ठरू शकतो. नक्कीच ही खूप मोठी जोखीम असते. म्हणूनच पुनर्विकास किंवा ज्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो, या प्रक्रियेत विजेते आणि पराभूत यांच्यात नेमका कशाचा फरक असतो हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालं आहे. या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. हा फरक केवळ नशिबाचा नसून तो करारातील बारकावे, आर्थिक गणिताची समज आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आकलनाचा असतो. एक्झॅक्टली. जेव्हा एखाद्या जुन्या इमारतीवर हातोडा पडतो ना, तेव्हा तिथे फक्त विटा आणि सिमेंटचं काम सुरू होत नाही. मग नेमकं काय सुरू होतं? तिथे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आर्थिक आणि कायदेशीर यंत्रणेला सुरुवात होते. म्हणजे बघा, या यंत्रणेत मूळ रहिवाशांच्या जमिनीचा हिस्सा आणि विकासकाचा म्हणजेच बिल्डरचा नफा यांची सांगड घातली जाते. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच यंत्रणेचं एक प्रकारचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. आज आपल्या चर्चेचा जो मूळ स्रोत आहे तो म्हणजे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं संपूर्ण पुनर्विकासात सोसायटी सदस्यांना मिळणाऱ्या आवश्यक सुविधा व लाभ या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन. हो, खूपच सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी. हो ना. आणि या विश्लेषणाची आपली मोहीम हीच आहे की जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून तो एका कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेत आमूलाग्र बदल घडवणारी एक गुंतागुंतीची चौकट कशी आहे हे बारकाईने समजून घेणं. अगदी खरंय. आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया न्याय्य कशी असावी हे समजून घेणं. बरोबर. तर मग आपण पहिल्या आणि सर्वात स्पष्ट दिसणाऱ्या टप्प्यापासून सुरुवात करूया, तो म्हणजे भौतिक बदल आणि वाढीव क्षेत्रफळ. एका साध्या 50 वर्ष जुन्या चाळीतून किंवा इमारतीतून नवीन आरसीसी स्ट्रक्चरमध्ये जाताना घराचं क्षेत्रफळ वाढतं. पण माझा एक प्रश्न इथे. विचारा ना. बिल्डर हे वाढीव क्षेत्रफळ आणि नवीन बांधकाम मूळ रहिवाशांना विनामूल्य कसं काय देऊ शकतो? म्हणजे यामागे कोणती जादू तर नक्कीच नसते. हसण्यासारखी गोष्ट आहे, पण जादू अजिबात नाहीये. यामागे एक स्पष्ट अर्थशास्त्र असतं. म्हणजे कसं आहे, यामागे चटई क्षेत्र निर्देशांक, ज्याला आपण FSI म्हणतो. अच्छा, FSI. हो. आणि हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच TDR या दोन संकल्पनांचं गणित काम करतं. विकासक मूळ रहिवाशांवर कोणतेही उपकार करत नसतो. तो फक्त जुन्या इमारतीची जागा वापरतो. ओके. सरकारच्या नवीन नियमानुसार त्या जागेवर आधीपेक्षा जास्त बांधकाम करण्याची परवानगी मिळते. म्हणजे त्यांना वरचे मजले बांधता येतात. एक्झॅक्टली. मूळ रहिवाशांना त्यांच्या जुन्या घराच्या बदल्यात थोडा मोठं घर देऊन उरलेले जे नवीन मजले किंवा फ्लॅट्स बांधले जातात ना, ते विकासक खुल्या बाजारात विकतो. अच्छा, म्हणजे हा त्याचा सेल कॉम्पोनंट असतो. बरोबर. या खुल्या बाजारातील विक्रीतून येणारा पैसा हाच त्याचा नफा असतो. आणि या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च भागवण्याचा मार्गही तोच असतो. त्यामुळे पुनर्विकास हा मुळात जमिनीच्या बदल्यात हवेतील अधिकारांचा म्हणजे एअर राईट्सचा एक व्यावसायिक व्यवहार आहे. अरे वाह. म्हणजे हा एक प्रकारचा बार्टर सिस्टम किंवा वस्तू विनिमयाचा व्यवहार आहे असं म्हणता येईल. जागा द्या आणि त्या बदल्यात नवीन बांधकाम आणि वाढीव जागा घ्या. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच आहे. मला वाटतं हा बदल म्हणजे जुन्या साध्या डब्यासारख्या फोनवरून थेट अत्याधुनिक स्मार्टफोनवर जाण्यासारखा आहे. केवळ स्क्रीन मोठी होत नाही, तर संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच घराची मूळ संरचनाच अधिक सुरक्षित आणि प्रगत होते. खूपच छान उदाहरण दिलंत. आणि या वाढीव जागेसोबतच मूळ इमारतीच्या संरचनेत होणारा तांत्रिक बदलही तितकाच कळीचा आहे. हो, कारण जुन्या इमारती खूप कमकुवत झालेल्या असतात. बरोबर. जुन्या इमारतींचं बांधकाम ज्या तंत्रज्ञानाने झालं होतं ते आजच्या हवामानाला आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास पुरेसं नसतं. नवीन इमारतीत भूकंपरोधक म्हणजेच अर्थक्वेक रेझिस्टन्स संरचना असणं हे आता केवळ एक वैशिष्ट्य राहिलेलं नाही. मग ती आता गरज बनलीये का? हो ना. ती एक अनिवार्य कायदेशीर आणि तांत्रिक गरज बनली आहे. आणि हा संरचनात्मक बदल माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीवर थेट परिणाम करतो. ते कसं काय? बघा, जुन्या इमारतींमध्ये अनेकदा लोड बेरिंग भिंती असायच्या, ज्यामुळे घरात हवा तसा बदल करता येत नसे. नवीन इमारती या RCC फ्रेमवर्कवर उभ्या असतात. अच्छा, पिलर्सवर उभ्या असतात.
हो, त्यामुळे भिंतींची जाडी कमी होऊन प्रत्यक्षात वापरण्यायोग्य जागा वाढते. याशिवाय सध्याच्या नियमांनुसार वायुविजन म्हणजे व्हेंटिलेशन आणि नैसर्गिक प्रकाश यासाठी विशिष्ट मानके पाळणं विकासकाला बंधनकारक असतं. म्हणजे नुसतीच मोठी खोली नाही तर हवेशीर खोली मिळते. अगदी बरोबर. यामुळे केवळ घराचा आकार वाढत नाही, तर त्या घरातील ब्रीथिंग स्पेस आणि आरोग्यासाठी आवश्यक असणारं वातावरण सुधारतं. आता इथे ना एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते आणि एक मोठा विरोधाभास पण जाणवतो. तो कोणता? जेव्हा आपण नवीन इमारतींबद्दल वाचतो तेव्हा स्रोतामध्ये उल्लेख केलेल्या आधुनिक सुविधांवर म्हणजेच जिम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, लँडस्केप गार्डन यांवर खूप भर दिलेला दिसतो. हो, आजकाल प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये हे असतंच. पण बघा ना, एकेकाळी या गोष्टी अतिशय लक्झरी किंवा श्रीमंतीचं लक्षण मानल्या जायच्या. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी या गोष्टी आवाक्या बाहेरच्या होत्या. मग आता बिल्डर स्वतःहून या महागड्या सुविधा मूळ रहिवाशांना का देऊ करतो? यात त्याचा काय फायदा आहे? हे सगळं तो मोफत का देतोय? हा, खूप चांगला प्रश्न आहे. आणि जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर यामागे अत्यंत थंड डोक्याने केलेलं मार्केटिंग आणि पोझिशनिंगचं अर्थशास्त्र आहे. अच्छा, म्हणजे मार्केटिंग स्टंट आहे तर? एक प्रकारचं हो. बघा, विकासकाला जे नवीन फ्लॅट्स खुल्या बाजारात विकायचे आहेत त्यांच्यासाठी तो ग्राहक शोधत असतो. आजचा ग्राहक केवळ 4 भिंती विकत घेत नाही, तर तो एक जीवनशैली विकत घेतो. बरोबर आहे. लोकांना आता स्टेटस हवा असतो. अगदी. जर इमारतीत जिम, आकर्षक गार्डन किंवा उत्तम लॉबी नसेल तर विकासकाला त्याच्या नवीन फ्लॅट्सला बाजारात जास्त किंमत मिळणार नाही. या सुविधा मुळात त्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवलेल्या असतात. ओके, म्हणजे मूळ रहिवाशांवर विशेष प्रेम म्हणून नाही तर स्वतःचा माल खपवण्यासाठी. एक्झॅक्टली. पण तीच इमारत असल्यामुळे साहजिकच मूळ रहिवाशांनाही त्या सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे या सुविधा विकासक मूळ रहिवाशांना प्रेमापोटी देत नसून आपला सेल कंपोनंट अधिक किमतीत विकता यावा यासाठी निर्माण करत असतो. बापरे, हे लॉजिक खूपच क्लिअर आहे. पण इथेच एक अत्यंत धोक्याची घंटा पण वाजतेय. हो, मेंटेनन्सची. बरोबर. एक्झॅक्टली. जिम, गार्डन, 4 लिफ्ट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे या सगळ्या गोष्टी पाहायला खूप छान वाटतात. पण या सुविधा काही फुकट चालत नाहीत. या सगळ्याचा देखभाल खर्च प्रचंड असतो. हो, तो खूप जास्त असतो. म्हणजे बघा, एखाद्या कुटुंबाने आयुष्यभर 500 किंवा 1000 रुपये महिना मेंटेनन्स भरलेला असतो जुन्या इमारतीत. पुनर्विकासानंतर नवीन इमारतीत हाच खर्च 10 किंवा 15,000 रुपयांवर जाऊ शकतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं या नवीन खर्चामुळे आर्थिक कंबरडच मोडू शकतं. अशावेळी केवळ मोठ्या घराच्या मोहात पडून लोक भविष्यातील या आर्थिक खड्ड्याकडे दुर्लक्ष करतात का? हा पुनर्विकासातील सर्वात महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा आहे. आणि म्हणूनच याच समस्येवर मात करण्यासाठी कॉर्पस फंड ही संकल्पना अस्तित्वात आली. कॉर्पस फंड म्हणजे बिल्डरने दिलेली एखादी मोठी रक्कम? हो, पण हा कॉर्पस फंड म्हणजे विकासकाने दिलेली कोणतीही बक्षीस रक्कम नसते. ते एक अतिशय काटेकोर गणित असतं. कसं काय? जेव्हा जुन्या इमारतीचा मेंटेनन्स आणि नवीन इमारतीचा अपेक्षित मेंटेनन्स यांची तुलना केली जाते तेव्हा त्यातील फरकाची जी रक्कम असते ना, ती पुढील 10 किंवा 15 वर्ष भरून काढण्यासाठी विकासकाकडून एक मोठी रक्कम सोसायटीच्या बँक खात्यात मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवली जाते. अच्छा, म्हणजे त्या व्याजातून पुढचा खर्च भागावा. अगदी बरोबर. त्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून नवीन इमारतीचा वाढीव देखभाल खर्च भागवला जातो. जर या कॉर्पस फंडाचं गणित सुरुवातीला चुकलं तर नवीन इमारतीत राहायला गेल्यावर काही वर्षांतच मूळ रहिवाशांना तो वाढीव मेंटेनन्स परवडेनासा होतो. आणि मग नाईलाजाने घर विकावं लागतं. हो, आणि त्यांना आपलं हक्काचं घर विकून शहराबाहेर जावं लागतं. हे अनेक प्रकल्पांमध्ये घडलेलं कटू सत्य आहे. बापरे, हे खूपच गंभीर आहे. पण याच देखभाल खर्चाला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्रोतात एका वेगळ्याच मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. तो म्हणजे पर्यावरणपूरक रचना. हो, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनल्स. हो, आता वरवर पाहता हे निसर्गाचं रक्षण करण्यासाठी उचललेलं पाऊल वाटतं. पण जर आपण याला अर्थशास्त्राच्या चष्म्यातून पाहिलं तर हे तंत्रज्ञान निसर्गापेक्षा सोसायटीच्या बँक खात्याचं रक्षण करण्यासाठी जास्त काम करतं. 100%. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. जेव्हा एखाद्या गगनचुंबी इमारतीत शेकडो फ्लॅट्स असतात तेव्हा पाण्याचा आणि विजेचा वापर प्रचंड असतो. हो, मोटर चालवायलाच किती वीज लागते. अगदी.
पाण्याच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या पंपांचे विजेचं बिल आणि सार्वजनिक जागांवर लागणारी वीज याचा खर्च लाखोंच्या घरात जातो. सोलर पॅनल्समुळे सोसायटीच्या कॉमन एरियाचं विजेचं बिल लक्षणीयरित्या कमी होतं. बरोबर. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे टँकरवर होणारा खर्च वाचतो. कचरा व्यवस्थापन प्रकल्प सोसायटीतच असल्यामुळे महापालिकेला द्यावा लागणारा कर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच हा एक स्मार्ट फायनान्शियल डिसिजन आहे. हो ना. त्यामुळे या पर्यावरणपूरक सुविधा केवळ एक हिरवा झेंडा दाखवण्यासाठी नसून त्या भविष्यातील मेंटेनन्स खर्चाला आळा घालण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा आर्थिक उपाययोजना आहेत. घराच्या आत आणि बाहेर काय होणार याचं हे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं. पण हे सर्व मिळवण्यासाठी आधी आपलं राहून असलेलं घर रिकामं करावं लागतं. तो सर्वात कठीण टप्पा असतो. हो ना. जुनं घर रिकामं करण्यापासून ते नवीन घराची चावी मिळेपर्यंतचा जो 3 ते 4 वर्षांचा काळ असतो, ज्याला आपण संक्रमण काळ किंवा ट्रान्झिशन फेज म्हणतो, त्या काळात एक वेगळंच आर्थिक आणि मानसिक युद्ध सुरू असतं. नक्कीच. विकासक मूळ रहिवाशांना पर्यायी निवासासाठी किंवा भाड्याने राहण्यासाठी दरमहा ठराविक रक्कम देण्याचं कबूल करतो. पण जर एखाद्या महिन्यात हे भाडं आलंच नाही तर काय? हा तो टप्पा आहे जिथे अनेकांना प्रचंड ताण येतो. जर वेळेवर भाडं आलं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक नियोजन कोलमडू शकतं. अगदी खरंय. हा तोच टप्पा आहे जिथे अनेकांचे प्लॅन्स फसतात. भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला दर महिन्याला घरमालकाला भाडं द्यावंच लागतं. जर विकासकाकडून भाडं येणं थांबलं तर त्या कुटुंबाला स्वतःच्या खिशातून ते भरावं लागतं किंवा चक्क रस्त्यावर येण्याची वेळ येते. बापरे. मग यावर उपाय काय? म्हणूनच आजकाल केवळ विकासकाच्या आश्वासनांवर अवलंबून न राहता एस्क्रो खाते म्हणजे एस्क्रो अकाउंट किंवा बँक गॅरंटी यांसारख्या आर्थिक सुरक्षा यंत्रणांचा वापर करणं अनिवार्य ठरत आहे. हे एस्क्रो खाते नेमकं कसं काम करतं? कारण अनेक लोकांना असं वाटतं की करारात नुसतं लिहून घेतलं की विकासक दरमहा भाडं देईल म्हणजे काम झालं. पण करार हा केवळ एक कागद असतो. प्रत्यक्ष पैसे येण्याची खात्री कशी होते? हेच तर महत्वाचं आहे. करारात नुसतं लिहिणं पुरेसं नसतं. एस्क्रो खाते ही एक अशी यंत्रणा आहे जिथे विकासकाला प्रकल्पाच्या सुरुवातीलाच पुढील 2 किंवा 3 वर्षांच्या भाड्याची संपूर्ण रक्कम एका स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी लागते. अच्छा, म्हणजे पैसे आधीच बाजूला काढून ठेवलेले असतात. हो, हे खातं केवळ भाडं देण्यासाठीच राखीव असतं आणि विकासक ते पैसे इतर कोणत्याही कामासाठी, अगदी बांधकामासाठी वापरू शकत नाही. क्या बात आहे. ही खूपच चांगली सिस्टीम आहे. हो ना. आणि दर महिन्याला त्या खात्यातून परस्पर रहिवाशांच्या खात्यात भाड्याची रक्कम जमा होत राहते. दुसरी यंत्रणा म्हणजे बँक गॅरंटी. जर विकासकाने भाडं देणं थांबवलं तर बँक ती जबाबदारी घेते आणि रहिवाशांना पैसे देते. म्हणजे रहिवाशांना बिल्डरच्या मागे फिरायची गरज नाही. अगदी. अशा ठोस यांत्रिक पद्धतींशिवाय घर रिकामं करणं म्हणजे एका अंधाड्या विहिरीत उडी मारण्यासारखं आहे. बरोबर. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि नर्व्ह सेंटर असलेल्या भागाकडे येऊया. पुनर्विकास करार किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. DA. हो, DA. हा करार म्हणजे 2 पक्षांमधली केवळ एक समजूत नसते. मला वाटतं हा करार म्हणजे विमानात बसताना बांधावयाच्या सीट बेल्ट सारखा आहे. प्रवास कितीही सुखद वाटत असला तरी संरक्षणाशिवाय उड्डाण करणं धोक्याचं असतं. किंवा आपण असंही म्हणू शकतो की हा एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या सोर्स कोडसारखा असतो. वा, छान उपमा दिलेत. हो ना. कारण जर त्या सोर्स कोडमध्ये एखादा पॅरामीटर किंवा नियम चुकीचा लिहिला गेला असेल किंवा एखादी शक्यता गृहीत धरली नसेल तर भविष्यात ते सॉफ्टवेअर नक्कीच क्रॅश होणार. डेव्हलपमेंट अग्रीमेंटचंही तसंच आहे. जर त्यात मुदतीचे नियम, दंडाच्या रकमा आणि जबाबदाऱ्या स्पष्ट नसतील तर प्रकल्प रखडतो आणि सिस्टीम क्रॅश होते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण कराराकडे कसं पाहतो. अनेकदा नागरिक वाढीव क्षेत्रफळाच्या आकड्यांवर आणि मिळणाऱ्या कॉर्पस फंडावर लक्ष केंद्रित करतात आणि करारातील बारीक कायदेशीर तरतुदींकडे म्हणजे फाईन प्रिंटकडे दुर्लक्ष करतात. जे खूप महागात पडू शकतं. नक्कीच. स्रोतात एका अतिशय महत्त्वाच्या अटीचा उल्लेख आहे. प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होणं आणि विलंब झाल्यास करारात दंडाची तरतूद असणं. ही दंडाची तरतूद केवळ नावापुरती असून चालत नाही. म्हणजे ती कडक असली पाहिजे. हो. तिचं गणित असं असलं पाहिजे की प्रकल्प लांबवल्यास विकासकाचं होणारं नुकसान हे त्याला होणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त असावं. हां, दंडाचं गणित विकासकाला अडचणीत आणणारं कसं असावं हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे नक्की किती दंड असावा?
बघा, विकासक जेव्हा प्रकल्प वेळेत पूर्ण करत नाही तेव्हा तो अनेकदा आपला पैसा दुसऱ्या एखाद्या नवीन प्रकल्पात वळवतो. अच्छा, म्हणजे एकाचे पैसे दुसरीकडे. बरोबर. जर करारातील दंडाची रक्कम अतिशय नाममात्र असेल, समजा दरमहा काही हजार रुपये, तर विकासक तो दंड आनंदाने भरेल आणि आपला पैसा इतरत्र वापरून मोठा नफा कमवेल. त्याला ते परवडेल. एक्झॅक्टली. पण जर करारात अशी अट असेल की मुदतीनंतर दर महिन्याला मूळ भाड्याच्या 1.5 किंवा दुप्पट रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल, तर मात्र विकासकाचं आर्थिक गणित बिघडतं. त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स धोक्यात येतो. अगदी बरोबर. आणि अशावेळी तो कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात ही दंडाची तरतूद म्हणजे विकासकाच्या आर्थिक नाळीवर ठेवलेलं बोट असतं. आणि आता रेराचाही यात खूप मोठा वाटा आहे ना? हो, आता रेरा कायद्यामुळे या करारांना एक भक्कम वैधानिक आधार मिळालाय. प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे विकासकाला मुदत पाळणं अधिक बंधनकारक झालंय. म्हणजे या सखोल विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की पुनर्विकास हा केवळ विटा सिमेंटचा किंवा जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधण्याचाच साधा व्यवहार नाहीये. अजिबात नाही. तो एक अत्यंत गुंतागुंतीचा आर्थिक व्यवहार आहे, जिथे जमिनीच्या मालकीचं रूपांतर नवीन बांधकामात आणि भविष्यातील हवेच्या अधिकारांमध्ये होतं. या प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी फक्त नवीन घराची स्वप्न पाहून चालत नाही, तर कॉर्पस फंडाचं गणित, एस्क्रो खात्याची सुरक्षा आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंटमधील कायदेशीर तरतुदी यांचं सखोल ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे ज्ञानच एखाद्या कुटुंबाला रखडलेल्या प्रकल्पाच्या दुष्टचक्रात अडकण्यापासून वाचवू शकतं. हा प्रवास जर योग्य नियोजनाने केला ना, तर तो जीवनमानात खरोखरच एक अत्यंत सकारात्मक आणि मोठा बदल घडवून आणतो. बरोबर. सुरक्षितता, चांगल्या सुविधा आणि आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टी योग्य कराराच्या माध्यमातून नक्की साध्य करता येतात. अगदी खरंय. आणि या सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी समजून घेतल्यानंतर या विश्लेषणाच्या शेवटी एक वेगळाच विचार मनात येतो, जो आपल्या स्रोतात थेट सांगितलेला नाहीये, पण या संपूर्ण प्रक्रियेचा तो एक अदृश्य भाग आहे असं मला वाटतं. कोणता विचार? बघा, जर आपण एका सोसायटीचा पुनर्विकास करताना कायदेशीर, आर्थिक आणि रचनात्मक पातळीवर एवढं मोठं प्लॅनिंग करत असू, एवढी मोठी शस्त्रक्रिया करत असू, तर सध्या शहरांचा चेहरामोहरा बदलणारे जे महाकाय प्रकल्प चालू आहेत, जिथे संपूर्ण वस्त्यांच्या वस्त्या पाडून रिडेव्हलप केल्या जात आहेत, तिथे काय होत असेल? हा खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. आपण इमारतींना नवसंजीवनी देत आहोत हे खरं आहे, पण या आधुनिकीकरणाच्या रेट्याखाली मूळ रहिवाशांचा जो एक सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मा असतो, ज्याला आपण कम्युनिटी फॅब्रिक म्हणतो, तो कायमचा हरून तर जाणार नाही ना. खरंच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जुन्या चाळीत किंवा वस्तीत असणारा तो ओट्यावरचा संवाद, ती एकमेकांवर अवलंबून असण्याची भावना आणि ती माणुसकीची वीण नव्या काचेच्या आणि सिमेंटच्या जंगलात कशी टिकवायची, आधुनिकरण करताना जुने ऋणानुबंध कसे टिकवायचे, हा येत्या काळात आपल्या शहरांसमोरचा एक खूप मोठा आणि कदाचित अनुत्तरित प्रश्न आहे. नक्कीच. याच एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयाच्या तळाशी जाण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा, वाचत रहा आणि महत्त्वाचं म्हणजे विचार करत रहा.